कोल्हापूर लोकसभेसाठी अखेर महायुतीचे उमेदवार म्हणून प्राध्यापक संजय मंडलिक हेच फायनल झाल्याने कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत। कोल्हापूरसह संपूर्ण मतदारसंघात कार्यकर्ते आनंदात आहेत। उमेदवारी घोषणा निश्चित झाल्याने मंडलिक गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले, यामुळे प्रचारालाही वेग आला आहे। कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी नक्की झाली। ते काँग्रेसच्या चिन्हावर मैदानात उतरतील हे स्पष्ट झाले आणि प्रचारालाही सुरुवात झाली। दुसरीकडे महायुतीमध्ये प्राध्यापक मंडलिक फायनल असतानाही ऐनवेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या नावाची चर्चा झाली होती। तसेच खासदार धनंजय महाडिक यांच्याही नावाची चर्चा झाली होती। यामुळे कोल्हापुरात महायुतीत घुसमट सुरू झाली होती। यामुळे उमेदवारीबाबत संभ्रमावस्था होती, ती अखेर प्राध्यापक खासदार संजय मंडलिक यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार असून तसे अधिकृत ठरले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी फायनल झाली असल्याचे फोनद्वारे कळवले असल्याचे समजते। मंडलिक यांनीही आज दुजोरा दिला असून संभ्रमावस्था दूर झाल्यामुळे शिवसेनेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। मंडलिक हे धनुष्यबाण चिन्हावरच लढण्याची शक्यता असून कमळ चिन्हावर लढण्याबाबतचा प्रस्तावही चर्चेत घुटमळत होता। मंडलिक यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची फौज असून सर्वांनी त्यांना विजयी करण्याचा शब्द मुख्यमंत्री शिंदे यांना दिला आहे। पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आंबेडकर, आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राजेश पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह अनेकांनी मुख्यमंत्र्यांना भेटून मंडलिक यांना उमेदवारी द्यावी, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली। मंडलिक हे धनुष्यबाण चिन्हावरच लढण्याची शक्यता असून कमळ चिन्हावर लढण्याबाबतचा प्रस्तावही चर्चेत असल्याचे समजते। मंडलिक यांच्या सोबत महायुतीच्या नेत्यांची फौज असून सर्वांनी त्यांना विजयी करण्याचा शब्द मुख्यमंत्री शिंदे यांना दिला आहे।